एक महत्त्वाची अपडेट। मावळच्या पवना नगरमधील फार्म हाऊसवर हगवणे लपला होता अशी माहिती सध्या मिळते। पवना धरणाच्या बॅक वॉटरला बसलेल्या बंगल्यामध्ये तो लपून बसलेला होता। पोलिसांना खबर लागल्याचं कळताच राजेंद्र हगवणे पळून गेला होता। हॉटेल तांबडा पांढराच्या मालकानं फोन केल्यानं हगवणेला फार्म हाऊस देण्यात आलं। फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांनी याबाबतची माहिती दिली आहे। पंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे, तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मग मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा। राजेंद्र हगवणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे। या नात्याने आमच्या कुठं ना कुठं कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र हगवणेंची, त्याच्यामुळे ती आमची ओळख। आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार।